वल्लभेश नावाचा एक व्यापारी होता आणि त्या व्यापाऱ्यांनी अशी प्रतिज्ञा केली होती की मला जर ह्या व्यवसायात नफा झाला तर मग मी सहस्त्रभोजन पिठापूरला घालीन असं म्हणून मग त्यांनी त्याला नफा झाला तर तो नवस बोलला. त्याप्रमाणे त्यांनी काय केलं, सोबत खूप सारं द्रव्य घेतलं आणि तो द्रव्य घेऊन तिकडे निघाला पिठापूरला. चोर जे होते ते चोरांनी हेरले की ह्याच्याकडे गाठोडे आहे आणि त्यांनी त्याला विचारलं काय चालू होतं. तर हा साधा भोळा होता, ह्याला काही छक्केपणचे माहिती नव्हते. त्यामुळे त्यांनी सरळ सांगून टाकलं. म्हणजे अरे चांगली संधी, ह्याच्याजवळ भरपूर गाठोडं दिसते, भरपूर संपत्ती दिसते, तर आपण आता ह्याला वेळ साधून ह्याचा खात्मा करू. असं म्हणून ते 2 दिवस त्याच्याबरोबर राहिले, त्याचा विश्वास संपादन केला आणि एके रात्री त्यांनी त्याचा वध केला आणि त्याची जी संपत्ती होती ती सगळी संपत्ती घेऊन त्यांनी पोबारा केला. तेवढ्यामध्ये एक जो होता ना तो एक वाचला, कारण तो भीरू होता, पाप भीरू होता. त्यामुळे त्याला कळलं की अरे हे जे काय, त्यांना सांगितलं काय तुम्ही असं करू नका, तो ब्राह्मण मनुष्य आहे, ब्राह्मण माणसाला असं तुम्ही वध करू नका. पण त्यांनी त्याचं ऐकलं नाही म्हटल्याबरोबर तो बाजूला राहिला आणि ह्यानी ते सगळं कृत्य केलं. एवढ्यात काय झालं, सगळं वर्तन सुरू असताना तिथं श्रीपाद शिवल्लभ त्रिशूल घेऊन उभे राहिले. त्रिशूलाने त्या चोरांचं जे आहे तो चोरांचं शिरच्छेद केला. आता तो जो दुसरा होता भित्रा, तो पायाशी लागला. तो म्हणला महाराज तुम्ही माझा वध करू नका, कारण चोरी त्यांनी केली. माझ्या मनात चोरीचा विचार नव्हता, त्यांच्या मनात होता. मी त्यांना परावृत्त केलं पण त्यांनी ऐकलंच नाही. तर ठीक आहे म्हणले, तुझ्या मनातला भाव मला कळाला. म्हणून महाराजांनी काय केली, विभूती दिली त्याला आणि म्हणले की त्याचं शिरच्छेद केलेला होता त्या वल्लभेशाचा, तर ही जी विभूती आहे ही त्याच्या धडाला आणि शिराला लाव. असं म्हटल्यानंतर ती विभूती त्यांनी घेतली, ती धडाला आणि शिराला त्याच्या लावल्या. त्याच्याबरोबर तो जिवंत झाला आणि महाराज तिथनं अदृश्य झाले. अदृश्य झाल्यानंतर तो बघतोय की अरे आपण ह्याच्या मांडीवर कसे काय. त्यांनी सांगितलं अरे मी कुठे आहे, काय आहे. तर मग त्याने तो सगळा वृत्तांत सांगितल्यानंतर मग त्याला खात्रीच पटली की तो जो कोण जटाधारी मनुष्य आला होता ते साक्षात श्रीपाद शिवल्लभच होते आणि त्यांनी माझा जीव वाचवला. असं म्हणून ते मनोमन भगवंतांना शरण गेले आणि मग पिठापूरला जाऊन त्यांना तिचे सहस्त्रभोजन घालायचं होतं. ते सहस्त्रभोजन त्यांनी केलं.